गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज आपण श्री गणेश उत्सवावर जरा सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे काही माहिती आहे जी म्हणजे उत्सवाशी संबंधित काही नेहमीचे प्रश्न, समजुती आणि 2025 सालच्या मुहूर्तांबद्दल पण थोडी स्पष्टता देईल. अनेकदा काय होतं की परंपरा आणि नियम याबद्दल थोडा गोंधळ असतो, नाही का? अगदी बरोबर. तर आज आपलं उद्दिष्ट आहे की या उत्सवाच्या काही महत्त्वाच्या गोष्टींमागची माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया, म्हणजे मग श्रद्धा आणि आनंद अजून वाढेल. चला थेट मुद्द्यालाच हात घालूया. अनेकांच्या मनात येतं की मूर्ती घरी कधी आणावी, स्थापनेसाठी मुहूर्त लागतोच का? आणि हो, तो एक प्रश्न असतोच, उजव्या सोंड्याचा गणपती. खरंच काही वेगळे नियम आहेत का त्याचे? हो, हे सगळे अगदी महत्वाचे प्रश्न आहेत. आपण मूर्ती आणण्यापासून सुरुवात करूया. चतुर्थीच्या आदल्या दिवशीच मूर्ती आणायला हवी, हा खरं तर एक मोठा गैरसमज आहे. तुम्ही 8-10 दिवस आधी पण मूर्ती घरी आणू शकता आरामात. त्यात काहीच दोष नाहीये. महत्वाचं काय आहे की यासाठी कोणताही विशिष्ट दिवस किंवा नक्षत्र किंवा मुहूर्त असे काही पाहण्याची गरज नाही. तुमची सोय आणि श्रद्धा महत्वाची. अच्छा, म्हणजे तयारी आधी सुरू केली तरी चालते. हे बरं झालं ऐकून. आणि स्थापनेच्या मुहूर्ताबद्दल काय? तो तर अगदी म्हणजे एकदम काटेकोरपणे पाळावा लागतो असं म्हणतात ना? नाही, हं. तसंही नाहीये खरं तर. स्थापनेसाठी पंचांगातला अगदी विशिष्ट मुहूर्त शोधायची अशी काही गरज नाहीये. भाद्रपद महिन्यात साधारणपणे सकाळपासून दुपारपर्यंत म्हणजे मध्यान्ह वेळेपर्यंत साधारण दुपारी 1:30 पर्यंत कधीही पूजा करता येते. या वेळेत सकारात्मक ऊर्जा जास्त असते असे एक मानलं जातं. पण खरी वेळ म्हणजे आपली भक्ती आणि आपलं शुद्ध मन. आता तो उजव्या आणि डाव्या सोंडेचा मुद्दा. खरं तर दोन्ही मूर्ती तितक्याच मंगलदायी आहेत. जर पूजा भक्तिभावाने केली असेल तर काही फरक पडत नाही. उजव्या सोंडेची मूर्ती घरी ठेवू नये कारण ती कडक असते, हे आपण खूप ऐकतो. हो हो, अगदी. पण ती समजूत पूर्णपणे योग्य नाहीये. उजव्या सोंडेच्या मूर्तीची पूजा घरी नक्कीच करता येते. कदाचित काही थोड्या पूजाविधींमध्ये फरक असू शकतो, पण ती वर्ज्य वगैरे नक्कीच नाही. हा मुद्दा इतका चर्चीला जातो. अच्छा. आणि समजा काही अनपेक्षित घडलं, म्हणजे चतुर्थीला स्थापना नाही जमली वेळेवर, किंवा समजा स्थापनेनंतर घरात सुतक आलं, तर मग काय करावं? ही जरा नाजूक परिस्थिती असते. बरोबर आहे. जर चतुर्थीचा दिवस चुकलास तर शक्यतो नंतर स्थापना न करण्याचा सल्ला दिला जातो. त्या वर्षी पूजा नाही झाली तरी ठीक आहे, पण मनातली श्रद्धा महत्वाची. आणि जर स्थापनेनंतर घरात सुतक आलं, म्हणजे जन्म किंवा मृत्यूमुळे येणारी अशुद्धी, तर घरातल्या व्यक्तींनी पूजा न करता इतरांकडून शक्यतो त्याच दिवशी किंवा लगेच मूर्तीचं विसर्जन करून घ्यावं. उत्सवाचे दिवस कमी झाले तरी हरकत नाही, पण शुद्धतेचे नियम पाळणं महत्वाचं मानलं जातं. समजलं. आता विसर्जनाबद्दल बोलूया का? इथेही काही गोष्टी ऐकायला मिळतात. म्हणजे जसं की गर्भवती स्त्रीने विसर्जन करू नये किंवा विसर्जन फक्त वाहत्या पाण्यातच करायचं असतं. यात कितपत तथ्य आहे? गरोदर स्त्रीने विसर्जन करू नये याला खरं तर कोणताच शास्त्रीय आधार नाहीये. ही निव्वळ एक गैरसमजूत आहे. आणि विसर्जनासाठी वाहते पाणीच हवं असं शास्त्र कुठेच सांगत नाही. शास्त्र फक्त पाण्यात विसर्जन करायला सांगतं. हे पाणी तळ्यातलं असू शकतं, विहिरीतलं, टाकीतलं, काहीही चालतं. आजकाल शहरांमध्ये तर घरीच बादलीत पर्यावरणपूरक मूर्तीचं विसर्जन करतात. तो एक उत्तम आणि सोयीस्कर पर्याय आहे. महत्वाचा आहे तो भक्तिभाव. बरोबर. आणि हो, विसर्जनासाठी पण विशिष्ट वार, नक्षत्र किंवा मुहूर्त गरजेचा नाही. मंगळवारी विसर्जन न करण्याची केवळ एक रूढी आहे, त्याला शास्त्राधार नाही. हे ऐकून अनेकांना नक्कीच थोडं बरं वाटलं असेल, विशेषतः शहरांमध्ये राहणाऱ्यांना. आता जरा 2025 सालाकडे वळूया. त्या वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या वेळा आणि काही पूजाविधींबद्दल काय सांगता येईल? मला वाटतं इथे वेळेचं गणित थोडं महत्वाचं आहे. हो, बरोबर. 2025 मध्ये गणेश चतुर्थी तिथी मंगळवार 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:54 वाजता सुरू होतीये आणि ती बुधवार 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3:44 वाजता संपेल. त्यामुळे उद्या तिथीनुसार मुख्य पूजेचा दिवस बुधवार 27 ऑगस्ट असेल. ठीक आहे. पूजेसाठी मध्यान्ह काळ शुभ मानला जातो. उदाहरणार्थ मुंबईसाठी जर आपण पाहिलं तर हा काळ सकाळी 11:24 ते दुपारी 1:55 पर्यंत असेल. पण इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी. 27 ऑगस्ट 2025 म्हणजे बुधवारी दुपारी 12 ते 1:30 या वेळेत राहू काळ आहे. ओ अच्छा. हो, आणि राहू काळात शक्यतो शुभकार्य टाळली जातात. अच्छा, म्हणजे 2025 मध्ये स्थापनेसाठी मुहूर्तापेक्षा राहू काळाकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. मग नेमकी कोणती वेळ सगळ्यात चांगली ठरेल पूजेसाठी? अगदी बरोबर. राहू काळ टाळून पूजेसाठी उत्तम वेळ म्हणजे सकाळी 11:24 ते 11:59
आणि मग दुपारी 1:31 ते 1:55 मुंबई वेळेनुसार. या वेळेत मूर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करणं अधिक चांगलं राहील. 2025 साठी आणखी काही विशेष सूचना किंवा टिप्स आहेत का? हो, नक्कीच. 27 ऑगस्टला चंद्रदर्शन वर्ज्य मानलं जातं, म्हणजे चंद्र पाहू नये असं म्हणतात. असं मानलं जातं की या दिवशी चंद्र पाहिल्यास मिथ्यादोष लागतो, म्हणजे खोटा आळे येण्याची शक्यता असते. बरं. पूजेच्या तयारीबद्दल बोलायचं तर मूर्ती शक्यतो ईशान्य कोपऱ्यात ठेवावी, पूर्वाभिमुख किंवा दक्षिणाभिमुख. षोडशोपचार पूजा म्हणजे जी 16 टप्प्यांमध्ये करतात ती सविस्तर पूजा, दुर्वा अर्पण करणं, मोदकांचा नैवेद्य आणि हो, गणपती अथर्वशीर्षाचं पठण हे महत्त्वाचं मानलं जातं. आणि आजकाल मूर्ती शक्यतो पर्यावरणपूरक म्हणजे शाडू मातीची असावी यावरही भर दिला जातो, जे चांगलंच आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा? परंपरा पाळायच्या की सोयीनुसार बदल करायचे? कुठे थांबायचं? मला वाटतं याचा अर्थ असा आहे की गणेशोत्सव हा परंपरा आणि लवचिकता यांचा एक सुंदर मेळ आहे. म्हणजे बघा, पंचांगानुसार मुहूर्त पाहणे किंवा राहुकाळ टाळणे यासारख्या गोष्टी परंपरेचा भाग आहेत. तर दुसरीकडे अनेक गैरसमजुती दूर करून आपल्या सोयीनुसार आणि मुख्य म्हणजे श्रद्धेनुसार काही गोष्टींमध्ये बदल करणं ही लवचिकता आहे. नियमांच्या आणि कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मकतेला महत्त्व देणं हेच खरं सार आहे असं मला वाटतं. उगाच क्लिष्टता न वाढवता आनंदाने आणि समजुतीने उत्सव साजरा करणं महत्त्वाचं आहे. खरंच. आजच्या या चर्चेतून गणेशोत्सवातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असं वाटतं. मूर्ती आणण्यापासून विसर्जनापर्यंतच्या काही गैरसमजुती दूर झाल्या आणि 2025च्या मुहूर्तांबद्दलही स्पष्टता आली. हो ना. आणि या सगळ्यातून एक विचार मनात येतो की जर शास्त्रसुद्धा शेवटी भक्ती आणि मनशुद्धीलाच इतकं महत्त्व देत असेल, तर आपण आपल्या उत्सवांमध्ये बाह्य गोष्टींबरोबरच या आंतरिक मूल्यांना अजून जास्त जागा कशी देऊ शकतो? म्हणजे उत्सवाचा तो बाह्य सोहळा आणि डामडोलाच्या पलीकडे जाऊन ही श्रद्धा आणि सात्विकता आपल्या रोजच्या जगण्यात कशी आणता येईल? हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.